कल्याण फिरतो नाश्ता झाल्यावर फिरतो डोळ्याचं पार न फेडणारी कुस्ती असेल ही दोन्ही कुस्तीपट्टू शब्द ठोकून तयार आहेत सज्ज आहेत डाव टाकण्यासाठी लहरा से डर कर नौका पार नहीं होती कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती खेळाचा भाग आहे यश आणि अपयश हा खेळाचा भाग आहे अपयश झालं तरी परत अपयशातून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन जिंकायची जिद्द खेळाडूच्या मनात हवी कैलासवासी सखाराम तुकाराम पाठक यांच्या स्मरणार्थ श्री संतोषजी सखाराम पाठक यांनी लावलेली ही कुस्ती 1000 रुपयाची कुस्ती आहे आता ती 3200 रुपये प्राइज वर ही कुस्ती आहे कोंडगाव वर्सेस कर्जत दोन्ही खेळाडू एकमेकाची ताकद शक्ती आजमावत आहेत युक्तीने डाव टाकत आहेत दोघांनी आपलं कौशल्य याकडे दाखवायचं आहे आपलं नाव मोठं करायचं आहे जोड मी आता तू आणलं नाही येणार 7 असं एकच पंच कुस्तीसाठी हवा त्याच्या पुढची कुस्ती आहे नितेश पवार यांच्या कर्जत कोंडगाव पंच पुढच्या कुस्तीच्या पहिलवान तयार आहे कर्जत कोंडगाव मानगावचं ग्रामदैवत श्री भैरवनाथ आणि भैरवनाथची यात्रा या ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने संपन्न होत आहे या यात्रेचा 3रा दिवस आखाड्याचा दिवस आणि या ठिकाणी ही कुस्ती सुरू आहे कैलासवासी सखाराम तुकाराम पाठक यांच्या स्मरणार्थ श्री संतोषजी फाटक यांच्याकडून ही कुस्ती लावण्यात आलेली आहे 1000 रुपयाची कुस्ती 3200 रुपयावर खेळली जात आहे कोंडगाव आणि कर्जत असे 2 खेळाडू आपापलं कौशल्य थोड्या कमी वेळा दाखवायचं आहे लवकरात लवकर आपला डाव टाकायचा आहे अनिल लांगरे यांचे भैरवनाथ ग्रामस्थ मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत श्यामभाऊ दळवे ग्रुप ग्रामपंचायत मानगाव बुद्रुकचे माजी उपसरपंच यांचा श्री भैरवनाथ ग्रामस्थ मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येते त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारायचा विलास वाघमारे आदिवासी समाजाचे कार्यकर्ते यांचा श्री भैरवनाथ ग्रामस्थ मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत सुंदर असा डाव उलट प्रतिवाद प्रतिडाव केलेला आहे चालू कुस्ती कैलासवासी सखाराम तुकाराम पाठक यांच्या स्मरणार्थ 3200 रुपयाची कुस्ती आहे बघा ओपनला कुठल्या पैलवानाला जर कुस्ती खेळायची असेल तर त्यांनी आपली नाव नोंदणी करायची मन के जीते जीत मन के हारे हार मन के जीते जीत मन के हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार झाले पाहिजे प्रेक्षकांनी टाळ्या वाजवा कुस्तीतील कोणता डाव टाकताय बघूया आता दोन्ही खेळाडू कलाजंग ढाक मोरी एकेरीपट दुहेरीपट गदालोट दोघी पछाड निकाल कोणत्या डावावर ही कुस्ती निकाली लागते पाहूया या जे पुढची कुस्ती नितेश पवार यांच्याकडून आवश्यक कुस्ती कर्जत कोंडगाव दोन्ही पैलवानांनी तयार राहायचे पंच पुढची कुस्ती बघा कर्जत कोंडगाव 21व्या शतकामध्ये ही कुस्ती आहे ती मातीतून मॅटवर आलेली आहे परंतु चला एक मुलगी आहे तिला मुलगा जोर असेल तरी चालेल आमचे पंच फिरवतात त्या हिच्यासाठी मुलगा असेल तर चालेल जोर तिच्या लेवलचा मुलगा जो असेल तर चालेल
21व्या शतकामध्ये आपण पाहिलंय की ही कुस्ती आहे. कुस्ती मातीतून मॅटवर आली, परंतु जी मातीची मजा आहे ती वेगळी आहे, न्यारी आहे आणि त्याचा आनंद या ठिकाणी क्रीडा रसिक घेत आहेत. आमचे पंच अतिदक्ष त्यामुळं बाहेरून कुठल्याही प्रेक्षकांनी काहीच बोलू नका. मराठीमध्ये जे डावाचे प्रतीक टाकलेले आहे, डावाचा सुंदर असा डाव झाला पाहिजे, जोरदार बॅक थ्रो, डबल लेग, अंडरहूक, क्रॉस स्क्वॉट. कोणत्या डावावर ही कुस्ती खेळली जाते बघूया आपण. आता मारलेला दोन्ही पचाड असा सुंदर डाव आहे, परंतु तेवढाच सुटका केलेल्या या डावातून सुंदररित्या या ठिकाणी खेळली जाते कुस्ती. दोन्ही पचाड म्हणजे ज्या पद्धतीनं आपण कपडे धुतो त्याच पद्धतीनं फिरवून पाठीवर टाकले याला दोन्ही पचाड म्हणतात. आणि अशी सुंदर अशी या डावाची रचना केली होती, परंतु त्यातून यशस्वीरित्या प्रतिस्पर्धी सुटलेला आहे. दीदी नीट खेळ. क्या बात है, शाबाश. घ्या आत घ्या. पंच शेवटची संधी द्या ना, 2 मिनिटाची शेवटची संधी असेल. तावडे तुम्हाला पुढे पुस्तक बघता येत नाही रे. मानगाव खुर्ची अतिदक्ष पंच आहे. जर कुस्तीचा निकाल लागला नाही तर दोन्ही बैलांना 500-500 रुपये देण्यात येतील. ते दोघं काय करतात ते? शेवटची संधी आहे 2 मिनिटाची. आले का तुम्ही इथे पुस्तक बघा ना पुढे. दोन्ही बैलांना 500-500 रुपये देण्यात येतील. एक डाव खेळता येत नाही. ऑलिम्पिक मध्ये ज्या पद्धतीने टायमिंग वर खेळला जातो अशाच पद्धतीने या ठिकाणी आता मानगाव खुर्च्या व्यवस्थापक मंडळांनी टाइम दिलेला आहे या दोघांसाठी. बघूया या टाइम मध्ये हे कुस्ती करतायत का. सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवा. 32 कुस्ती आहे. वेळ दिलाय तुम्हाला, पटकन आपलं कौशल्य दाखवायचं आहे या आखाड्यामध्ये. अप्रतिम असा डाव. बघूया आता या डावामध्ये काय होतंय. अतिशय चुरशीची कुस्ती चालू आहे आखाड्यामध्ये. कैलासवासी सखाराम तुकाराम पाठक यांच्या स्मरणार्थ श्री संतोष सखाराम पाठक यांच्या वतीने कुस्ती आहे. 3200 रुपयाची कुस्ती आहे आणि शेवटची संधी देण्यात येणार आहे. दोन्ही बैलांना 500-500 रुपये मिळतील. त्याच पैशाने पुन्हा दुसरी कुस्ती लागेल. पकड घेतलेली आहे. बघूया आता निकाल लागतोय का. मन के जीते जीत है, मन के हारे हार.